हॅलो नमस्ते, ऋतुजा लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल. आनंदी तर असायलाच हवं. आणि आज ना आम्ही वांग्याचं भरीत करणार होतो. म्हणजे मुलीला डब्यालासुद्धा वांग्याचं भरीतच दिलं आणि आम्हीसुद्धा घरी वांग्याचं भरीतच खायला घेतलं. तर वांगी ना सगळी अशी ज्यावेळेस आपण भरीताला ठेवतो त्यावेळेस वांग्यामध्ये जास्त बिया नको आहेत, मग ते भरीत चांगलं होतं. आणि वांगी तशी छोटी छोटीच होती बरं का, जास्त मोठी पण नव्हती, पण चांगली होती. त्यामुळे आणि चांगली होती म्हणजे पांढऱ्या वांग्याचं हे भरीत होतं. आणि वांगी छोटी होती पण टेस्टी खूप होती. जास्त छोटी पण नव्हती आणि जास्त मोठी नव्हती. पण भरीत करायचं म्हटल्यानंतर आपल्याला कशी मोठी वांगी लागतात, त्यावेळेस मग ते वांग्याचं भरीत भरपूर पण होतं. आणि कसं वांगं पूर्ण असं भाजल्यानंतर त्याचं ना म्हणजे खूप थोडं वांग्याची सालवरून तरी पूर्ण करपून जाते, पण आतला थोडासाच भाग आपल्याला मिळतो. वांग्याचं भरीत करताना वांगं हे मोठं असावं. आणि वांग्याचं भरीताला मी ह्यावेळेस ना कांदा वगैरे कांद्याची वगैरे फोडणी दिलेली होती. जिरी मोहरी कांद्याची फोडणी आणि काळं तिखट आणि थोडंसं लाल तिखट टाकलं होतं. लसूण तुम्ही स्किप केला तरी चालेल, कांदा असल्यानंतर लसूण नाही टाकला तरी चालतो. आणि वांग्याचं भरीत करताना वांगी ना तुम्ही तेल लावून भाजायला ठेवली ना पटकन भाजली जातात आणि आतून अशी खरपूस म्हणजे पूर्ण अशी शिजली जातात. अशी पण भाजतात बरं का, पण बऱ्यापैकी तेल लावून जर तुम्ही वांगी भाजली ना तर खूप छान आतपर्यंत भाजली जातात आणि छान खरपूस लागतात. आणि कांद्याची फोडणी तसं तर ना काय जण तेल मीठ आणि काळं तिखट टाकूनच खातात बरं का वांग भाजल्यानंतर. अशी फोडणी देऊन एकदा बघा, खूप सुंदर लागते आणि करून बघा. आज बऱ्याच दिवसातून बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या, तर आज काय दुसरी भाजी रस्साभाजी केलेली नव्हती. दही चटणी वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी असा आजचा जेवणाचा बेत होता. कसं वाटलं तुम्हाला हे? तुम्ही असं कधी खाता का? हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नंतर मग 4 वाजता मुलगी आल्यानंतर ती बाहेर येऊन बसलेली होती. मग म्हटलं ती बसलेली आहे तर कचरा वगैरे घरच्याकडे भरपूर झालेला होता. आणि मुलं काय करतात, काहीतरी कटिंग वगैरे केलं का ते सगळं असं बाहेर फेकून द्यायचं खिडकीतून. आणि बरोबर मग ते हॉलच्या साईडला येऊन पडतं आणि भरपूर कचरा निघलेला होता. आणि तिकडल्या घरासमोर म्हणजे तिकडल्या दरवाजासमोरसुद्धा भरपूर कचरा होता. तर म्हटलं आज हॉलकडच्या साईडचं काढावं आणि नंतर मग तिकडलं काढायचं असं ठरवलेलं होतं. तर पाला भरपूर पडत आहे, पाल्याचं तर काही विचारू नका, इतका पाला पडत आहे. तर आता चैत्र महिना चालू झाल्यानंतर तर विचारायलाच नको, इतकी पान गळती होते ना, तर बस ते पाला काढून बेजारी होते असं होतं. झाडंसुद्धा खूप छान वाटतात घराच्या कडेने, पण खूप जवळ झाडे असली का हे असंच आहे. आणि फवारा वगैरे मारायचं चालू असतं रानामध्ये सारखा, त्यामुळे नाही अशी तुम्हाला हे पिवळ्या कलरचे छोटे छोटे डबे पडलेले दिसत आहेत. तर ते असं पांढरे डबे, तर तिथं पाणी चालू असतं ना, मग ती पाण्याची ते फवाऱ्याची टाकी घेऊन तिथं यायचं आणि तिथंच फवारा करतात. आणि मग ती डबे तिथंच टाकलेले असतात. उचलायचे तर कोणी मीच उचलते ती नेहमी. आणि काय झालं होतं, हे जी झाड होतं ना असं सगळीकडे कसं पण पसरलेलं होतं. आणि काय होत होतं ते सगळं असं म्हणजे व्यवस्थित वाटत नव्हतं, म्हणून ना त्याचं कटिंग करायचं चाललं होतं. तर पलीकडे नेऊन मला टाकायचं होतं, पण त्या पाणी एवढं म्हणजे झालेलं होतं तिथं की त्या पाण्यामुळे ना पलीकडे जाता येत नव्हतं. आणि पायात शूज असल्यामुळे त्याला चिखल लागेल म्हणून म्हटलं पाणी थोडंसं ते वाळल्यानंतर तिकडं जाऊन त्या फांद्या टाकायच्या. तर तोपर्यंत मी तिथं टाकून घेतल्या होत्या. तर हा कचरा सगळा पेटवून घेते. आणि ही जी पिवळे वगैरे डबडी पडलेली आहे छोटी छोटी, ती पिवळी डबडी, ते पांढरे डबडी पण पडलेले आहे, तर ती सुद्धा उचलून टाकायची आहे. तर पोरच्या कडेने बऱ्यापैकी कचरा सगळा उचललेला आहे, तरीसुद्धा आता हा कचरा पेटवलेला आहे. पण आता इकडल्या साईडला समोर तुम्हाला दिसत आहे तो कचरासुद्धा मला उचलायचा आहे. तर आता तो खराट्याने गोळा करत बसणार नाही, तर आता एक एक जो पडलेला कागद वगैरे आहे ते सगळे आता गोळा करून घेते. आणि नंतर मग स्वयंपाक पण करायचा आहे, तर स्वयंपाकाला सुद्धा करणार आहे. तर कचरा पेटवलेला आहे आणि कसं पटकन ती कचरा गोळा केला आणि पेटवला तर बरं. ना तर कोंबड्या वगैरे आमच्यात आहेत ना, तर कोंबड्या काहीसुद्धा राखत नाही, सगळा कचरा इकडं तिकडं
ढकलून देतात. तर आता पोर्शमधलं सगळी घाण बाहेर काढलेली आहे आणि आता हा सगळा कचरा जिथं कचरा पेटवलेला आहे तिथं ढकलून देते. तर बरंच दिवसभर कामाचं शेड्यूल ठरलेलं असतं. काम कधी मी स्वतः स्किप करते, कारण काय होतं, आपल्या बॉडीलासुद्धा थोडासा आराम हवा आहे आणि आपली बॉडीसुद्धा म्हणते की आता बस कर, हे दुखायला लागले ते दुखायला लागले, आता थोडासा आराम कर. तर मी ना थोडासा आराम करून घेते मग. आणि मग अजून तिखट भाजायचं आहे, ते सुद्धा टेन्शन आहे. पण ह्यावेळेस तिखट मी चुलीवर भाजायचं बघू आता काय होतं. चुलीवर भाजायचं म्हटलं तर चूल वगैरे करावी लागेल, असं नाही की. चला तर मग मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.